जय भारत, जय आदिवासी, जय भीम, जय जवान, जय किसान. मी प्रवीण दोडी तुम्हा सर्वांचं जगात स्वतःसाठी, जगात दुसऱ्यासाठी या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. हो, नवीन यूट्यूब चॅनल. कारण की माझे याआधीही 2 यूट्यूब चॅनल आहेत. एक आहे अखिल भारतीय आदिवासी धोडिया समाज मंडळ. या चॅनलवरती मी आमच्या धोडिया समाजाची जनजागृती करत असतो. तसंच माझं दुसरं चॅनल आहे धोडिया ट्रायबल व्हॉइस. तर मित्रांनो, मी आदिवासी धोडिया समाजाचे आहे. आमच्यात बोलीभाषेत मराठी, हिंदी, गुजराती या भाषेचा खूप वापर केला जातो धोडिया भाषेत. तर चला, पावसाळ्याची सीजन आहे, पावसाळा सुरू झालेला आहे आणि भात लागवडीचे काम सुरू झालेलं आहे. 24 जुलै 2026 या दिवशी मुसळधार पावसामुळे सर्वांचं अतोनात नुकसान झालेलं आहे. आमच्याही शेतीवाडीमध्ये खूप नुकसान झालेलं आहे. आमचं ट्रॅक्टर होता, ट्रॅक्टर पण बुडून गेलेलं होतं. तसंच वाडीतलं पाईप, ड्रीपचे छोटे पाईप, ड्रीप लाईनचे पाईप सर्व वाहून गेलेलं आहे. इमी ऑइल निघो म्हणणं, पहिले पाणी निघणार का? कैसे आहे आल्या का आहे गर्वात का के त्या त्याला पाणी पाहिजे. कार्बन जाणार आहे का नाही. ट्रॅक्टर रिपेअरचा आज आमचा दुसरा दिवस आहे. चल परम देव महादेव महादेव चोरादेव चोरादेव वाघायदेव नागदेव का नागदेवी ही भाताला लागवड करत आहो. वाघायदेव नागदेव गावदेवी आमच्या आदिवासी धोडिया संस्कृतीमध्ये भात आवणीला सुरुवात आम्ही अशा प्रकारे करतो की विधिवत पूजा आमची संस्कृतीची मानली जाते आणि आता आवणीला सुरुवात झालेली आहे. चोवीस जुलै 2026 या दिवशी एवढा भयंकर पाऊस पडला की या शेतात आमच्या गळ्या एवढं पाणी होतं. गळ्याच्या लाईनवर पाणी होतं या शेतात. आणि आज 2 दिवसानंतर परिस्थिती बघा, शेतात पाणी नाही, सुकलेलं शेत आहे आणि आमची आवणी सुरू झालेली आहे.
वाय तो पड़सो बोला के बराबर नाही बी वीर तू नक्की काय करत आहे? हा कोणा भात रोपेला? ही नवीन टेक्निक आहे याला आखू आम्ही टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी आहे ही काही? हे आम्ही टेक्नॉलॉजी आहे ते बहिण आम्ही रोपू मस्त आखू खूप जाऊ गहत गहत कांग कांग कमी लेवा सोबत बोलतो पसीला कलेला सिलेक्ट ले हा पासा हा धरा हा मोठा धरा हा पासा बहिण रोपली चालू करला पण बघा मित्रांनो, एका साईडला भाताचे आम्ही तिरू सांगतो, भात खणायचं काम चालू आहे आणि एका साईडला भात आवणीचं काम चालू आहे, भात रोपणीचं काम चालू आहे आणि एका साईडला ट्रॅक्टर रिपेअरचं काम चालू आहे. आज दुसरा दिवस आहे ट्रॅक्टर रिपेअरचा आमचा. 2 दिवसाची परिस्थिती बघून मला आज असं वाटतंय ना की खरंच शेतकरी का शेती करायचं सोडतात आणि काही भागात शेतकरी शेती करून कंटाळतात किंवा त्याच्यामध्ये नुकसान होते, फायदा होत नाही, नुकसान होते आणि आत्महत्या का करतात. कुठलाही व्यवसायामध्ये माणूस व्यवसाय करून त्याच्या जीवनात चढउतार तो बघतो, पण शेतकऱ्यासारखे हाल कोणाचेच नाही. एवढंच सांगून आजच्या ह्या व्हिडिओ मी संपवत आहे. जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर करा आणि तुम्ही जर नवीन या चॅनलवर असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.